देशासाठी काहीतरी करूया या विधानावर लोक एखादा सरदारजीचा जोक सांगितल्यासारखी हसतात. हे विधान बेंचमार्क आहे. लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट आपल्याला किती रिलेव्हंट वाटेल याचं. कारण जर हे विधान पटलं तर लोकमान्यांच्या कार्याची महती तुम्हाला नक्की कळेल. ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट नक्कीच मस्ट वॉच चित्रपट आहे. याची काही कारणं ही अशी. पहिला चित्रपट आणि तोही लोकमान्यांवर. ओम राऊतने ही जबाबदारी व्यवस्थित ओळखली आणि त्याच तोडीची उत्तम रिसर्च करत कथा उलगडली. लोकमान्यांच्या विधानांना आणि त्यांच्या विचारांना पूरक वाटतील असे संवाद लिहिले. केवळ इतिहास न सांगता तो इतिहास ते विचार कसे कालबाह्य झालेले नाहीत हे सांगण्याचा एक उत्तम प्रयत्न इथे केला. बालगंधर्वनंतर सुबोध भावेचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळतोय तो लोकमान्य ह्या चित्रपटात. हा माझा वर्ग आहे. डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड. सुबोधचा अभिनय आणि विक्रम गायकवाड यांचा मेकअप या दोन गोष्टी सतत हा भास देत राहतात की पडद्यावर दिसणारे ते लोकमान्य अगदी खरे खरे आहेत. चित्रपटाचा तो काळ अगदी खरा उभा राहतो. त्यात फक्त खटकतात ते वापरले गेलेले VFX. चिन्मय मांडलेकरने साकारलेला आजचा पत्रकार हा लोकमान्यांच्या पत्रकारितेपासून कोसो दूर आहे. पण जेव्हा लोकमान्यांची उकल त्याला होते तेव्हा कळतं की आपल्या पत्रकारितेला काही उद्देशच नाहीये आणि ते असावं अशी कोणाचीच इच्छा नाहीये. आपल्याला आवडणारं कामही अगदी ध्येयहीन आहे ही जाणीव किती त्रासदायक आहे हे चिन्मयने अगदी उत्तम प्रकारे मांडलंय. चित्रपटाचा एकूण एक संवाद अगदी विश्लेषण करून लिहिता येईल इतका खोल आहे. लोकमान्य पहिले अँग्री यंग मॅन होते. त्यांचे बोलणे, लिहिणे, वावरणे, लोकांचे नेते म्हणून समोर येणे हे कोणीही स्क्रिप्टेड केलेलं नव्हतं. कोणतीही PR स्ट्रॅटेजी त्यामागे नव्हती. झेड सिक्युरिटीचं वलय त्यांना नव्हतं. ते एक दिवस ट्रेनमध्ये फिरून लोकांचे नेते झाले नाहीत. त्यांचे विचार आणि त्यांची कृती त्यांना लोकमान्य बनवून गेली. आताच्या भाषेत सांगायचं झालंच तर लोकमान्यांचे ते फाडू संवाद त्यांनी स्वतःच क्रिएट केलेले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. चित्रपटाचं संगीत आणि पार्श्वसंगीत अतिशय उत्तम झालंय. अजित आणि समीर यांनी केलेले प्रत्येक गाणं अगदी परफेक्ट बसलंय. चित्रपटात उत्तम वातावरण निर्मिती होते ती यामुळेच. संशोधन, दिग्दर्शन आणि सादरीकरण या सर्वच बाबतीत चित्रपट सरस ठरलाय. एक परिपूर्ण कथा पाहिल्याचा अनुभव नक्की येतो. एक देशप्रेमाची कथा आणि अगदी ती 21व्या शतकातल्या मटेरियलिस्टिक जगातही आपल्याला हळवं करून सोडते आणि त्यापुढे जाऊन आपण विचार करावा अशी अपेक्षाही करते. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. पण तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जाल आणि तुमचे रिव्ह्यू या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवाल अशी आमची ही अपेक्षा आहे.